तर कसल्या भारी खेकड्या भेटल्यात ना. लगेच आम्ही करायला घेतल्या, छान स्वच्छ साफ करून मम्मीने घेतल्या. आणि त्यानंतर मग आम्ही मसाला तयार करायला घेतला. मी तर खोबरं भाजून घेतलं अर्धी वाटी, त्यानंतर 2-3 कांदे भाजून घेतले, कोथिंबीर, लसूण आणि आल्याचा तुकडा हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं. कढईमध्ये तेलामध्ये मसाला टाकायचा आणि छान भाजून घ्यायचा. त्यानंतर हळद, लाल तिखट आणि मसाल्याला एकदम तेल सुटलं पाहिजे छानपैकी. मसाला छान भाजून घ्यायचा. त्यानंतर आपल्या खेकड्या साफ केलेल्या टाकायच्या आणि मोठे मोठे नांगे तेही छान मग मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर त्यात थोडंसं ना ज्वारीचं पीठ टाकायचं जरा घट्ट होण्यासाठी आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर ना आपण हे बारीक नांगे ठेवलेत ना ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत. तर त्याचं जे पाणी आहे ना तर ते आपण आपल्या रस्सा करायला टाकायचं आहे. आणि तेही छान उकळी फुटल्यानंतर बघू शकता कालवण किती भारी झालेलं आहे. खरंच खूप टेस्ट लागत होतं. व्हिडिओ आवडला तर तुम्हीही लगेच सबस्क्राईब करा.